महाराष्ट्रामध्ये दोन ऐतिहासिक राजकीय बंड झालेली आपण सगळ्यांनी पाहिलेत गेल्या दीड वर्षामध्ये। आधी एकनाथ शिंदेंच्या रूपाने आणि नंतर अजित पवारांच्या रूपाने। मग सुरू झाले पक्षांमधले वाद, कुटुंबातले कलह, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट अशी सगळी वळणं घेत वाद विधानसभेच्या अध्यक्षांपर्यंत येऊन थांबला। मग त्यांनी निर्णय दिला, त्यावरूनही आरोपांचे बाण सोडले गेले आणि आता याच एका नियुक्तीवरून राहुल नार्वेकर टार्गेटवर आलेत। बघूयात राहुल नार्वेकरांची नियुक्ती नेमकी कोणत्या पदावर झाली आहे आणि त्यामधून नव्या वादाला तोंड कसं फुटलंय। पक्षांतर बंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची नेमणूक करण्यात आली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी राहुल नार्वेकरांनी घेतली। या दरम्यान नार्वेकरांनी 10व्या परिशिष्टाचा वारंवार आधार घेतला। त्या परिशिष्टाची चिकित्सा करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची नियुक्ती झाली आहे। राहुल नार्वेकर ज्या विषयावरून वादात होते त्याच विषयाशी संबंधित समितीवर अध्यक्ष म्हणून नेमल्यानं वाद सुरू झालाय। ज्या व्यक्तीनं आतापर्यंत 10 पक्षांतर सहज करून पचवली आहे, ढेकर दिली आहे, ती पचवून पक्षांतर, ज्या व्यक्तीनं ट्रायब्युनल म्हणून सर्वोच्च न्यायालयानं नेमल्यावर शिवसेनेच्या फुटीला मान्यता दिली, जी घटनेत मान्य नाहीये, अशा व्यक्तीला बक्षीस म्हणून हे सरकार अशा तुमच्या कुठली समिती आहे काय पक्षांतर काय महान माणूस आहे। मला वाटतं माझ्यावर वैयक्तिक टीका करण्यापेक्षा मी केलेल्या कार्याबद्दल बोलायची जर आपल्याकडे धमक असेल तर ते जास्त योग्य राहील। मी वारंवार विचारलंय की तुम्ही केवळ बिनबुडाच्या टीका करत आलात। मी जो निर्णय दिलाय त्या निर्णयात कायदेशीररित्या काय चुकीचं आहे हे दाखवून द्यायची धमक ना जितेंद्र आव्हाडांमध्ये आहे ना उद्धवजी ठाकरे करू शकले आहेत आणि संजय राऊतांचा तर हा विषयच उद्भवत नाही। ज्यात पक्षांतरबंदी कायदा व त्या संदर्भातल्या तरतुदींचा उल्लेख आहे असा कायदा म्हणजे 10वं परिशिष्ट। सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आणि विधानसभा अध्यक्षांपुढील सुनावणीमध्येही वारंवार पक्षांतरबंदी कायद्याचा उल्लेख आलाय। याच कायद्याची चिकित्सा करण्यासाठी 10व्या परिशिष्टाची चिकित्सा समिती नेमण्यात आली। स्थापन करण्यात आलेल्या समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी राहुल नार्वेकरांवर सोपवण्यात आलेली आहे। उत्तराखंडमध्ये सीपी जोशींच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली होती, त्यावर व्यापक चर्चा झाली होती, काही विषय मांडले होते। आता त्या समितीच्या शिफारशी पुढे नेण्यासाठी आणि त्यांची चिकित्सा करण्यासाठी ही समिती नेमली गेली आहे। ही समिती 10व्या परिशिष्टाच्या नियमावलीची चिकित्सा आणि संशोधन करून त्याबाबत शिफारसी करेल। राहुल नार्वेकर यांना या समितीचं अध्यक्षपद देण्यात आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे। देशाच्या पक्षांतरबंदी कायदा समितीच्या अध्यक्षपदी नार्वेकरांची नेमणूक हे देशातील लोकशाही संपवण्याच्या दिशेनं टाकलेलं पुढचं पाऊल मानायचं का? महाराष्ट्रामध्ये नुकताच परिशिष्ट 10च्या चिंधड्या उडवून जो निर्णय नार्वेकरांनी दिला त्याचं वस्त्रहरण आम्ही जनतेच्या न्यायालयात तर केलंच, परंतु त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयातही गेलेलो आहोत। प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असतानाही नेमणूक करणं म्हणजे सर्वोच्च न्यायालयावरती दडपण आणण्याचाच प्रयत्न समजावा लागेल। आम्ही सर्वोच्च न्यायालयाहून मोठे आहोत, आम्ही म्हणू तेच संविधान आणि म्हणू तोच कायदा असेल असं म्हणणारे कुणीही असले तरी त्याला डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची आणि लोकशाहीची ताकद दाखवावीच लागेल, अन्यथा देशात लोकशाहीची हत्या होऊन बेबंदशाही येईल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। ते आपल्या मराठीमध्ये म्हण आहे ना, माकडाच्या हातात कोलीत देणं, तसंच झालेलं आहे। आम्हा ज्याने शिवसेना निर्माण केली त्याच ठाकरे कुटुंबियांना आता नार्वेकर सांगायला लागले की शिवसेना तुमची नाही। अरे अख्खं जग जाणतंय, इतिहासकार जाणतायत, अभ्यासकार जाणतायत, आणि तिथे महाविद्वान नार्वेकर म्हणतात की शिंदे यांची शिवसेना। अशा या बेअक्कली लोकांकडे जर ह्या संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी देत असतील तर ते ह्या परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचं ते दुर्दैव आहे। उद्धव ठाकरेंचं माझ्यावरचं प्रेम जगजाहीर आहे, त्यामुळे याच्यावरती काय मी विशेष बोलू इच्छित नाही। त्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मी त्यांचे आभार मानतो। एवढंच सांगू इच्छितो, आपल्या राज्यातील आपल्या सहकार्याला
अखिल भारतीय ही समिती जी आहे त्याची एखादी जबाबदारी प्राप्त झाल्यानंतर खरं तर हा राज्यासाठी गौरवशाली असा क्षण आहे. त्या संदर्भात शुभेच्छा देऊन एक प्रकारचं विश्वास दर्शवण्याऐवजी आपल्याच सहकार्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे केवळ अशा लोकांकडनं अपेक्षित आहे ज्यांना आपल्या राज्याबद्दल किंवा आपल्या राज्यातील व्यक्तीबद्दल अस्मिता नाही आहे. राहुल नार्वेकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेकदा पक्ष बदलले आहेत. राहुल नार्वेकर सुरुवातीला शिवसेनेत होते, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आता ते भाजपमध्ये आहेत. नार्वेकरांच्या याच इतिहासावर विरोधकांनी आक्षेप घेतलाय. विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतरही नार्वेकरांनी पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भात निर्णय दिले आहेत. तेच नार्वेकर आता 10व्या परिशिष्टाच्या नियमावलीची चिकित्सा करणार आहेत. अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.